माता या सर्वांना त्रिवार अभिवादन. त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रमाता जिजाऊ, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे माता भीमाई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुष महामाता यांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे आजच्या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विचारवंत, बौद्धाचार्य, उपासक उपासिका, सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज दिनांक बुधवार 21 मे 2025, आजचे पुष्प क्रमांक आहे 1069. हे आपण आज गुंफत आहोत आणि याचे आपले आयोजक ग्रुप जे आहेत ते बहुजन हिताय बहुजन सुखाय शिक्रापूर पुणे, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे आणि संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य. आणि आजचं हे आपण पुष्प जे गुंफत आहोत ते खरं म्हणजे आज आपण मुलाखतीचा दुसरा भाग घेणार आहोत. मागच्या वेळेस आदरणीय भैलुमे सरांची की जे MA MPhil PhD पोस्ट डायरेक्टरेट पुणे इथून आहेत, त्यांची आपण खूप उत्स्फूर्तपणे अशी मागच्या आठवड्यामध्ये मुलाखत घेतलेली होती. अतिशय सुंदर अशी मुलाखत त्यावेळेस झालेली होती. त्यावेळेस सुद्धा आपण भरपूर लोकांनी आपण सहभाग त्यामध्ये घेतला होता. तर मी आजच्या मुलाखतकार आपले आदरणीय राजाभाऊ भैलुमे सरांना जय भीम नमो बुद्धाय करतो. जय भीम नमो बुद्धाय, जय संविधान. आज खरं थोडस पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडस संख्या कमी दिसत आहे आपल्या श्रोतेगणांची, तरी काही हरकत नाही. मागच्या आठवड्यामध्ये आपण सरांची खूप अतिशय सुंदर अशी मुलाखत घेतलेली होती. त्याचा दुसरा भागाचा आपण सुरू करत आहोत. तर मी आदरणीय डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सरांना विचारतो की आजही आपल्या या ग्रुपला नवीन सदस्य विचारवंत उपस्थित आहेत. तर प्रथमतः आपल्या शैक्षणिक जीवनाचा जो अनुभव आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्यावी. आपल्या स्वतःबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आजच्या प्रेक्षकांना किंवा उपासक उपासिका विचारवंत यांना पाहिजे आहे. तर त्या संदर्भात आपण ठीक आहे. प्रथमतः संविधान जागृती देशाची प्रगती या माध्यमातून ही जी आपली एक चळवळ चालू आहे, ऑनलाईन चळवळ चालू आहे, विचारांची देवाणघेवाण होणं फार गरजेचं आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतायत की जो समाज सातत्याने चर्चा करतो आणि निर्णय घेतो त्या समाजाची कधी हार होत नाही. मागे म्हटलो की सातत्याने हा माझ्या मते हा 1079वा काय आहे आपला हा एपिसोड आहे. सलग इतकं मोठे हजाराच्या पुढे एपिसोड करणं ही साधी गोष्ट नाही. कोरोना काळात जे ग्रुप पुढे आले ते त्याच नंतर लगेच नष्ट झाले.
पण हे चिकाटी म्हणजे खरं मी आयुष्यमान मुकेश गायकवाड असतील, अरविंद जगताप, अरविंद भस्के, आमचे कवी हर्षदीप सोनवणे, या तमाम यांना मी खरं मी धन्यवाद देईल, की सातत्य ठेवलेलं आहे. 1000 जणांनंतर सगळे जण भेटले. जे संगीत असेल, वैचारिक असेल, मुलाखत असेल, वेगवेगळे प्रकार तुम्ही दिले आणि लोकं या ना त्या अनुषंगाने जॉइन होत आहेत. काही हरकत नाहीये. आम्ही पुन्हा आता सगळे जे आपले ग्रुप आहेत, तिन्ही ग्रुप बहुजन हिताय, बहुजन सुखाय ग्रुप असेल, संविधान विश्लेषण समिती असेल, बालकल्याण महिला, बालकल्याण मागासवर्गीय विकास समिती असेल, सर्वांचे आभार मानतो व मला जो प्रश्न विचारलेला आहे, मी त्या अंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. माझं शिक्षण BA पर्यंत हे कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर, आताचं अहिल्यानगर इथे झाले. BA झाल्यानंतर मी MA करायला पुणे विद्यापीठात आलो. आजचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यावेळी पुणे विद्यापीठ होतं. MA केलं, चांगले मार्क पडले, डिस्टिंक्शन पडलंय विद्यापीठात, तिथे आमच्या डिपार्टमेंटला पहिला आलो. अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यानंतर मला पुढे शिकायचं. मी MA झाल्यानंतर सेट नेट झालो होतो, पण मी नोकरीच्या मागे लागलो नाही, की मला PhD करायची होती. तर आमचे गाईड आयुष्यमान कृष्णा किरवले, स्मृतीचे आता आहेत ते मला म्हटले की नाही MPhil करावं लागेल. ते म्हणे जोपर्यंत मुलगा MPhil होत नाही त्या मुलाला PhD चांगली करता येत नाही. त्यांचा तो मुद्दा मला पटला, कारण MPhil मध्ये मेथड्स शिकवतात, की संशोधन कसं करावं, संशोधन कशाला म्हणायचं. त्यामुळे मी MPhil ला जो विषय निवडला तो बाबुराव बागुलांच्या कथेतील दलित स्त्री समजून घेतली पाहिजे असं मला त्या काळी वाटलं. कारण बाबासाहेब म्हटले होते की संपूर्ण क्रांती ही अंतिम क्रांती ही दलित महिला करणार आहे, कारण ती सगळ्यांच्या स्तराच्या खाली आहे. मग दलित पुरुष सुद्धा दलित स्त्रीला त्रास देतो, म्हणून दलित पुरुष सुद्धा पूर्ण क्रांती करू शकत नाही. तर दलित महिला जी सर्वांच्या खाली आहे ती पूर्ण क्रांती करू शकते. मग त्या अनुषंगाने मी तो विषय निवडला आणि त्याला कारण माझी आई पण होती, कारण माझी आई पुण्यात शिकली होती. त्या काळी आमच्याकडे महात्मा गांधी विद्यालय होतं, तिथे माझी आई 2 दिवस शिकवायला गेली हायस्कूलला, कारण त्यावेळेस ती 7वी काहीतरी झाली होती. आणि तेव्हा ते सँडल घालून जायची, उंच रचत नाही पण साधा सँडल घालून गेली. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती आणि माझी चुलतीने सांगितलं चुलत्याला थोरल्या, कारण ते प्रमुख होते बळवंतराव बैलुम यांना, कांताबाई नाव होतं त्या चुलतीचं, की आपल्या घरातली सून सगळ्यात लहान शकुंतला ही सँडल घालून गेली शाळेत, आपल्या घराचं नाव घालवलं घराण्याचं, अशा पद्धतीचं बोललं गेलं. रात्री आमचे वडील घरी आले, चुलता म्हणलं की तुझ्या बायकोला घरी बसव, प्रश्न मिटला. वडिलांनी का, कसं, कशामुळे प्रश्न विचारला नाही. म्हणजे आजही मला ह्या सगळ्या कुटुंब व्यवस्था संबंधी आश्चर्य वाटतं. थोरल्या भावानं सांगितलं, प्रश्न मिटला. वडिलांनी माझ्या आईला काय विचारलं, काय नाही सांगितलं, तू उद्यापासून जायचं नाही. शिकून सवरून सुद्धा माझी आई पुण्यातली खेडेगावात राहिली आणि माझ्या आईवर हा त्या काळचा अन्याय झाला. तिथं काही चूक नव्हती. काय बाकी सगळ्या आमच्या चुलत्या अडाणी होत्या, अंगठा बहादूर म्हणा. आमची एकनी आई शिकली होती, पण तिला जाऊ दिलं नाही. मग आमच्या घरी ट्युशन घ्यायची फुकट, म्हणजे तिची शिकण्याची जिद्द. अरे मला अशा अनेक महिला असतील. आपली आई म्हणून आपलं कळलं, म्हणजे माझ्या आईने मग सगळ्या सुनांना शिकवलं, मुलींना शिकवलं. मला नाही मिळालं मग मी माझ्या सुनींना शिकवते. म्हणून आपण दलित स्त्रीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून मी दलित स्त्रीचा MPhil केलं. MPhil संपल्यानंतर एकदा एका लेखामध्ये दत्ता भगतांचा लेख आला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र. त्या चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतरालाच त्यांनी काय दाखवलेलं आहे, हे धर्मांतर झालंच नाही, हे धर्मांतरच नाही, आणि एक अशा पद्धतीने ते रंगवलेलं आहे. म्हणजे आपल्या आजच्या भाषेत सावरकरवादी ते चरित्र केलेलं आहे आणि ते सर्वात जास्त खपते. त्यामुळे आपल्या धम्म कार्याला अडथळा येते, असा तो लेख होता. मग माझे गाईड कृष्णा किरवले म्हटले की भैलू मी तुमचं MPhil फार चांगलं झालेलं आहे, तुम्हाला JRF आहे, ज्युनियर फेलोशिप, तुम्ही सेट नेट JRF आहात, तर तुम्ही ह्या विषयावर करा. मग मी तो विषय निवडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मराठी चरित्रे, एक चिकित्सक अभ्यास. मग खरंच बाबासाहेबांचं चरित्र कसं आहे, लोकांनी कसं दाखवलंय, कोणत्या हेतून दाखवलंय, नंतर कळलं की फार खरंच हे फार करणं गरजेचं होतं.
कारण बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी आपल्याकडे असं आहे, आपल्याला दैवत फार आहे. एखादा माणूस मोठा झाला तर मोठा का, कन्याच्या पत्रिकेत असं सांगितलेलं आहे. मोठा का, ह्याच्या शरीरावर काही खुणा आहेत. मोठा का, तर कुणीतरी आशीर्वाद दिला होता. चमत्कार असे दाखवले जातात. आणि सेम तीच गोष्ट झालेली आहे. 14 रत्न होतं, मग एक साधू भेटला, त्याच्या आईने आशीर्वाद दिला, आपल्या घरामध्ये एवढा मोठा एक जन्माला येणार आहे वगैरे XYZ. अरे म्हटलं हे जे संशोधन झालं पाहिजे. मग धनंजय किरणनी तसा थोडा उल्लेख केला होता. चांब खैरमोडे यांचं मी जेव्हा वाचले 12 खंड, प्रत्येकाने वाचावे ते. सगोवा प्रकाशनला आहेत आणि बार्टीमध्ये 350 रुपयामध्ये ते 12 खंड मिळतात. माझ्या हात जोडून विनंती, नक्की घ्या. वाचलं तर त्यांनी होय तर आपण बरं का सर आपण या एमफिलला जो विषय घेतला हा. तो दलित स्त्री हा हाच काय साधारण म्हणजे तुमच्या घरामध्ये तसा प्रसंग घडला किंवा काही अनुभव आला? हो, आमच्या आईवर अनुभव आला. त्याच्यानंतरच तुम्ही अच्छा त्यामुळे आमच्या आईवर तसा तो अनुभव आला आणि आमच्या एवढी शिकून सवरून सुद्धा तिला शाळेत जाऊ दिले, म्हणजे शिकवायला जाऊ दिले नाही. फक्त कारण काय सांगितलं, सँडल घालती म्हणून. म्हणजे चप्पल असते पण मागे दुरी होती, बस एवढंच कारण. आणि कसली कुणी शहानिशी केली नाही आणि घरी बसवलं. म्हणजे माझी आई, मी म्हणलं की जर शिकली सवरली असती तर माझ्या घरात डबल पगार आला असता. आम्हाला जे भावंडाला त्रास झाला, पैशाचं चणचण झाली थोडी, ती झाली नसती. असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले की हे काय आहे, मोठं कारण काहीच नाही. बरं, तुमच्या घराण्याचं नाव गेलं म्हणजे काय नाव गेलं? ते तुमचं घराणं अस्पृश्य काय, आणि तुम्ही बाई बाहेर गेली म्हणून शांडे घालते म्हणून घराचं नाव गेलं, हे मान्य करता? अरे कुठं तुम्ही कोणत्या जगात विश्वास जगताय? बरं, आमच्याकडे बाबासाहेब 2 देऊन गेलेत, चळवळ नाही असं नाही. माझ्या घरात बाबासाहेब आलेत, बाबासाहेबांचं जीवन आमच्या घरात झालेलं आहे. माझ्या घरातल्या महिलांबरोबर, वडिलांबरोबर, चुलत्यांबरोबर, आजोबा बाबासाहेब फोटो आहेत. तरी असं घडतंय. मी म्हणलं ही काही चांगली गोष्ट नाही. हे बाबासाहेब येऊन गेल्यानंतरची गोष्ट आहे, आमच्या लग्नानंतर. म्हणजे असं घडतंय आहे. म्हणजे ज्या घरात बाबासाहेब आलेले, ज्या गावात घरात चळवळ आहे, त्यातले लोक स्त्रियांबाबत असे वागतायत माझ्या घरात. मग म्हणलं की नाही, ह्या दलित स्त्रीवर अभ्यास केला पाहिजे. दलित स्त्री शिकली सवरलेली. अजून म्हणलं की अजूनही आपले लोक भाषण देत फिरतायत, परंतु जो सन्मान द्यायला पाहिजे घरात, त्यांना जी मदत करायला पाहिजे, ते होत नाही. मारझोड अजून होते, शिवीगाळ अजून होते. मी चांगले सुशिक्षित लोक पाहिलेत, फार शीघ्रकोपी आहेत, आणि त्या रागामध्ये आपल्या पत्नीशी, बहिणीशी, भावाशी, आईशी, म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने वागताना. म्हणून म्हटलं नाही, आपण ते केलं पाहिजे. आज परिस्थिती कशी आहे तुम्ही आपल्या घरात पहा. स्वातंत्र्य दिलं पाहिजे वाद नाही काय, पण त्यालाही माझ्या काही, म्हणजे मी एक गोष्ट पाहिली, जे स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही, पण त्या माणसाने ते स्वातंत्र्य देण्याची लायकी कमवली पाहिजे. लायकी नसताना स्वातंत्र्य दिलं त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, ह्याही मताचा मी आहे. हा विषय खरं वेगळा आहे, श्रीवाच्या अंगण जाणार आहे, त्यानंतर बोलू. मी पीडी का वळलो की बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये फार खाडाखोड लोकांनी केली होती. मध्ये एक कादंबरी आली, तर बाबासाहेब कसे ज्योतिष बघायचे, कसे हे बघायचे, अशीच कादंबरी आली. तर मोठा लेखक आहे आपला. आणि धनंजय किराणी बाबासाहेबांचं चरित्र धर्मांतर नाही असं दाखवलं, आणि त्या 2-3 ठिकाणी दाखवलं की सावरकर ग्रेट. म्हणजे चरित्र सावरकरांचं आहे का बाबासाहेबांचा आहे, हा प्रश्न निर्माण झाला. मग मी त्याच्यावर अभ्यास करायला लागलो. मग मी ते सिद्ध करून दाखवलं की धनंजय किर हे खोटे बोलत आहेत, जाणीवपूर्वक खोटं बोलत आहेत. आणि हे सावरकरांचा प्रभाव असल्यामुळे, टिळकांचं चरित्र लिहिणारा माणूस, सावरकरवादी असणारा माणूस, सावरकरांचे लिखाण करणारा माणूस, बाबासाहेब लिखाण करताना कसा डॅमेज करतो, कारण त्यांचं लेखन फार शैली वेगळी होती. म्हणजे त्या माझं पुस्तक जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्या काळचे IAS अधिकारी शशिकांत दैठणकर, कोणातरी माईक चालू आहे, कृपया बंद करता का, त्यांनी मला फोन केला, म्हणे बहिले मी तुम्हीच का? म्हणे हो. आमचे नातेवाईक होते ते. त्यांनी मला चेक केलं, राजाबाबू बहिले मी मुलं का? म्हणलं हो. ते म्हणे मी किराण चरित्र वाचलं, हे चुकतंय मला कळलं, पण मला पकडता नाही आलं. तुम्ही ज्या पद्धतीने पकडले किराणला, चोरी उघड केलेली आहे, तर ते म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे. त्यासाठी माझं पुस्तक वाचलं पाहिजे की हे लोक कशा पद्धतीने बाबासाहेबांना धर्मांतरच नाही हे दाखवायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी त्या चरित्राचा अभ्यास केला
आणि बाबासाहेबांच्या अनुषंगाने जे काही दैवकथा लावलेल्या आहेत, दैवकथा, 14 अपत्य, भविष्य, तो साधू, ते सगळं कसं खोटं आहे. मग त्या काळी महार समाजामध्ये असं बोललं जायचं. चांगदेव खरं म्हणून ते स्पष्ट केलेलं आहे. हे सगळं खोट्या खोट्या काय आहेत, अफवा आहेत. कुणी त्या काळी लिहून ठेवलंय, कुणाला माहिती होतं किंवा 14 एवढं अपत्य झाले, 14 अपत्य मोठं होणार आहे, अशी कुणाही कल्पना नव्हती. म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा माहिती नव्हतं किंवा आपलं कसं होईल. त्यांच्या वडिलांना सुद्धा काही एवढं माहित नव्हतं. म्हणजे ज्योतिषच्या अंगणे, दैवतेच्या अंगणे, दैवतकरणाच्या अंगणे ते मधल्या काळात झालं. पण असं संशोधन झाल्यामुळे आता आपण त्या मागे लागत नाही. मग संशोधन करून एखादी गोष्ट पुढे मांडली तर ती फार चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हे मला पीएचडीच्या अंगाने कळलं आणि व्यक्तिगत माझ्या जीवनात फार फरक पडला ह्या पीएचडीमुळे. की नाही बाबासाहेबांनी पीएचडी केल्यामुळे एक बाबासाहेब समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे. एक 5-6% मला बाबासाहेब समजले, 5-6% असं मला कुठेतरी वाटत राहतं. आता ही माझी व्यक्तिगत काय आहे, धारणा आहे, की बाबासाहेब मला 5-6% कळले. हे माझ्या पीएचडीचं काय आहे मला बोला. सर, या ठिकाणी मला एक असं प्रश्न आहे म्हणजे माझा, की बाबासाहेबांच्या बद्दल आपण खऱ्या पद्धतीने बाबासाहेब आपण दाखवलेले आहेत. मग हे दाखवताना आपण ज्या पीएचडीला हा जो पोस्ट डायरेक्टरला विषय निवडला होता, तर मग त्याच्याबद्दल आपल्याला काही विरोध पण आपल्या जवळच्या मित्रांकडून झाला असण्याची शक्यता आहे. की आपण कसं मग त्याचं हे केलं, त्याचं निराकरण कसं केलं मग आपण? बऱ्याच वेळा कसं होतं, आपण सुद्धा बाबासाहेबांकडे एक व्यक्ती म्हणून पाहत नाही. आपलं दैवत, आपलं आदरस्थान या अंगाने पाहतो. मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो येरवड्यामध्येच. तर बाबासाहेबांनी रामायण लिहिली पत्रे, बाबासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला माईसाहेबांनी लिहिली पत्रे, या संबंधी बोलत होतो. आता ते एक प्रेमिकच्या भूमिकेत बाबासाहेब होते. तर हे सांगताना लोकांना आवडलं नाही. काय प्रेमाची भाषा वापरणारे बाबासाहेब लोकांना नाही आवडले. म्हणजे कुठेतरी त्याही गोष्टी घडल्या की बाबासाहेब आपण व्यक्ती म्हणून स्वीकारत नाही. आणि बाबासाहेबांचं मत होतं की मला व्यक्ती म्हणून स्वीकारा. बुद्धांचं म्हणणं होतं की मी कोणी दैवी पुरुष नाहीये, मी सामान्य माणूस आहे. एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेती करणारा मुलगा आहे, मी तुमचा मार्गदर्शक होऊ शकेल, गुरु नाही. असं केलं तर तो माणूस हजारो वर्ष टिकतो. एकदा त्याला दैवतीकरण केलं तर मात्र त्या माणसाचे, तो माणूसाचा चेहरा मोठा होतो, त्याचे विचार संपतात. तर बाबासाहेबांचं जे आपण मी जे अभ्यास केला चरित्राचा, तेव्हा मला फार काही गोष्टी जाणवल्या किंवा आपण कळत नकळत एखादी गोष्ट लिहितो, अभ्यास न करता लिहितो. ही काय चांगली गोष्ट नाही. पुढच्या भविष्याच्या अनुषंगाने आपण आज लिखाण केलं पाहिजे. आपण बाबासाहेबांसंबंधी काय मांडतो आहोत, कसं लिहित आहोत. म्हणजे मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बाबासाहेबांवर लिहिलेलं आहे. मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, ह्या सगळ्यांनी बाबासाहेबांवर लिहिलेलं आहे. बाबासाहेब समजून घेणं की त्यांनाही त्यांची गरज वाटते. चरित्राच्या अंगाने, विचारांच्या अनुषंगाने अजूनही बाबासाहेबांची पत्र, अजून बाबासाहेबांचं लिखाण हळूहळू पुढे चाललेलं आहे. अजून मला एक गोष्ट मला सांगायची आहे. मी पोस्ट डॉक्टरेट, पीएचडी नंतरची डिग्री असते, त्याला काय म्हणायचं, पोस्ट डॉक्टरेट. तर तेही मी केलं, कारण मला बाबा थांबायचं नाही आपल्याला. बाबासाहेब सुद्धा पीएचडी नंतर त्यांनी बाबासाहेब डीएससी केली होती. मग मी ते पोस्ट डॉक्टरेटला विषय घेतला, मराठी दलित साहित्याचा वाङ्मयीन इतिहास, एक अभ्यास. हे जाणीवपूर्वक घेतला. काय बाबासाहेब माझा जो समाज इतिहास विसरतो ना, तो इतिहास घडवू शकत नाही. दलित साहित्य ही रिॲक्शन आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लिखाणाची परंपरा नाही, वाचनाची परंपरा नाही, तो समाज डायरेक्ट लिखाण करतोय. त्या भानगड काय आहे? आता आपण दलित शब्द नाकारतो, ओके, चांगली गोष्ट आहे, पण आता नाकारतोय. 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी दलित पॅन्थर आलं, तर कोण नाकारला शब्द तो? दलित साहित्य आलं, कोण नाकारलं शब्द तो? बहिष्कृत भारत हा शब्द आहे ना. आत्ता आमची जाणीव विकसित झालेली आहेत आणि आता तो आम्ही शब्द नाकारतोय, ओके, मला मान्य आहे, मीही तो शब्द नाकारतो. पण तो जो मधला काळ आहे 60 ते 2010 पर्यंत, हा दलित साहित्याचा काळ आहे. आणि तो दस्तऐवज आहे की जात कास्ट सिस्टीम मुळे
तिथल्या समाजाला कसं वागवलं गेलं, हे असं वागवलं गेल्यामुळे तो समाज कसा पळ खात होता, तो कसा जगत होता, त्याच्या कशा जाणीवा होत्या, तो माणूस असून सुद्धा प्राण्यासारखा कसा जगत होता, त्याच्या वागण्यामध्ये शिव्या काय येत होत्या, राग व्यक्त करणे, कुठं सुखाचे क्षण नाहीयेत, चिडचिड, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येत आहेत. मग ह्या गोष्टी आधी कुठं आल्या होत्या? कुठंच नाही. अहो, तुमचं नामनिशाण नाही हो कुठे. हे दस्तऐवज आहे काय? मग दयापावर तुमचं पाहिलं असेल बोलूत तर संगमनेरी भाषा येते मराठा समाजाची. पैसोन कांबळे मराठवाडी बोली येते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या बोली भाषा आहेत, ज्या रीतिरिवाज आहेत, जे काही शब्द होते, तो समूह वापरायचा. म्हणजे आजच्या बौद्धांना उद्याचा महार काय होता हे बघण्यासाठी दलित आत्मकथनच बघावं लागतील. आणि आम्ही संघर्ष का केला, त्याची पार्श्वभूमी काय, बाबासाहेबांच्या मागे अनवानी काही नसताना हा लाखो समाज का भाग पडला, त्याचीही गरज होती. का गरज होती? कारण त्याला जगणं मुश्किल होतं. ज्याला काहीच नाही कमवायची गोष्ट, तो अशा गावातल्या पाटीलांशी, जमीनदाराशी संघर्ष करतोय. साधी गोष्ट नाही काही नसताना असं करणं, उत्पादन साधन नाही. हा म्हणजे ही चळवळ म्हणजे क्रांतीच आहे. आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब ह्या साहित्यात आलेलं आहे. म्हणून ह्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. म्हणून लोक काय म्हणतायत की नाही नाही दलित साहित्य हे एका समाजाचं प्रतिनिधित्व करतं. पण सर या एक मुद्दा सांगतो, स्पष्ट करतो. ही काळामध्ये हा आता की दलित साहित्य आवाज येत नाहीये जगताप सर, आवाज येत नाही तुमचा. दलित साहित्य जो शब्द आहे तो हा येतो तुमचा आवाज, माझा येतो का आवाज? तर दलित साहित्य म्हणजे दलित या शब्दाबद्दल आपल्या लोकांपेक्षा इतर लोकांचा आक्षेप जास्त आहे की तुम्ही आता दलित राहिलेले नाहीत, मग तुम्ही दलित साहित्य का वापरता. तर हे सांगण्याचा आपला उद्देश काय आहे असं की दलित साहित्यच शब्द असला पाहिजे. तर आता मी मान्य करतो ना, आम्ही बौद्ध आहोत, पण मधल्या काळात आम्ही दलित होतो का नाही? दलित संघटना निघाल्या, दलित पॅन्थर निघाल्या, अरे वा, ते जपून ठेवलं पाहिजे सगळं, त्याचा इतिहास लिहिला पाहिजे. आणि तो इतिहास लिहिला जात नाहीये. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दलित साहित्याला एक पान वापरलं जातं. किती? एक पान. कुसुमाग्रज देशपांडे यांनी मराठी साहित्य कादंबरीची शताब्दी शंभरी नावाचे एक पुस्तक काढलं, 100 वर्षामधील मराठी कादंबरी. त्यात अण्णाभाऊंच्या कादंबरीचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे प्रचलित इतिहास लिखाण होतोय, साहित्याचा सुद्धा इतिहास असतो. आपण राजकीय इतिहास वाचतो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सामाजिक इतिहास वाचतो, फुले शाहू आंबेडकर, तर साहित्याचा इतिहास असतो. तर तो इतिहासामध्ये मराठीच्या इतिहासात ह्याची नोंद घेतली जात नाही. मग ती नोंद कशी घेतली पाहिजे, कोणत्या अंगाने घेतली पाहिजे, ह्याचा आराखडा करायचं काम मी केलेलं आहे. आणि आपण तो दलित साहित्य इतिहास पब्लिश केला पाहिजे. कारण पुढच्या पिढीला अजून 10 वर्षाने 15 वर्षाने, आता माझ्या मुलीला माहित नाही महार म्हणजे काय, मी सांगायचं त्याच्या भानगडीत पडलो नाही, ती बघून घेईल. कारण का त्याच्या पुढे वेगळे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न सांगून तिला का डिस्टर्ब करायचं असं मला वाटलं एक बाप म्हणून. परंतु हा इतिहास जपून ठेवला पाहिजे. ही चळवळ का निर्माण झाली, कारण का कसं वागवलं जायचं हे विस्तृतपणे दलित साहित्यामध्ये येत आहे. आणि त्याचा इतिहास जर लिहिला नाही तर ते माणूस फार लवकर विसरतो बघा. तसं होईल म्हणून मी हा विषय निवडला आणि पोस्ट डॉक्टरेट दलित साहित्याच्या वाङ्मय इतिहासावर मी केलं. विचारा. महेश सर, तुम्ही म्हणता की हा तुमचा उद्देश होता की तो इतिहास लिहिला पाहिजे, पुढच्या पिढीला कळायलाच पाहिजे की ह्या लोकांची मानसिकता काय होती आणि आपल्या लोकांनी काय भोगलेलं आहे. आता ते म्हणतात लोक, आता म्हणतात की आता कुठं अन्याय अत्याचार होतो, पण आजही सर्व खेडेगावांमध्ये अत्याचार अन्याय अजून होतच आहे. तर याच्या दृष्टिकोनाने आपण ही जागृती करण्यासाठी आपण हा विषय
निवडला होता की समाजात खऱ्या अर्थाने हा इतिहास तर टिकवलाच पाहिजे. येस. तर यानंतर आपण या संदर्भात म्हणजे आपली म्हणजे समाजाकडनं काय अपेक्षा आहे की आता चरित्र लिहिताना किंवा वाङ्मय लिहिताना लोकांनी वेगळ्या प्रकारची पण त्याच्यामध्ये भर टाकली पाहिजे का? आता मला एक मी कार्यकर्ता म्हणून सुद्धा मला समाजाची अपेक्षा आहे. मी समाजातला घटक आहे बरं का. अपेक्षा काय आहे तर तिथं अपेक्षा आहे किंवा दर रविवारी माणसाने विहारात गेलं पाहिजे आपल्या जवळच्या किंवा घरात वंदना घेतली पाहिजे. मी काय असा धार्मिक वृत्तीचा माणूस नाही, परंतु तो संस्कार होणं गरजेचं आहे. अन्यथा आपण ह्या चंगळवादामध्ये कधी मिसळून जाऊ. आपण आपली ओळख जी बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे की तो बुद्धिस्ट होता म्हणजे काय विशिष्ट वंदना म्हणणे वगैरे इथपर्यंत ऐका मला देत नाही. तू बुद्धीच्या अंगाने प्रवास करणारा, विज्ञानवादी, समतावादी, करुणावादी, अहिंसावादी, मैत्रीपूर्ण व्यवहार करणारा असा तो माणूस आहे. याची जाणीव आपल्यासुद्धा ठेवली पाहिजे. आता आजच्या करिअर करायच्या नादामध्ये मनुष्य सगळं विसरून चाललाय. तो कोणत्या गोष्टीला महत्व देत नाहीये, समाजाला महत्व देत नाही, समाजात मिसळत नाहीये. विशेषतः जे कामाला लागले क्लास 1 क्लास 2 ते कोणाचेच राहत नाहीत, त्यांच्या बंधने येत आहेत. आता चांगलं काय वाईट काय तुम्ही पडत नाही, पण जसं जमेल तसं किमान आपल्या नातेवाईकांच्या मध्ये गेलं पाहिजे, रजा काढून त्यांच्या लग्नाला गेलं पाहिजे, दुःखाला गेलं पाहिजे. ह्या अपेक्षा आहेत मला. आणि वाचन, बाबासाहेबांची मूळ पुस्तकं समाजाने वाचली पाहिजेत. आत्ता काय चाललेलं आहे चाललं पाहिजे. आता म्हणे फेसबुकवर आपण हे करतोय बोलतोय ह्याची नोंद होते कुठतरी, आपले गट असतील त्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या. अनेक माणसं गटात सुद्धा नाहीयेत, म्हणजे माझा आणि ह्या समाजाचा काही संबंधच नाहीये, किंबहुना रिॲक्शन त्यांची वेगळी आहे. नावं ठेवणे हे असाच आहे हो, हा समाज तसाच आहे हो, हा असाच करतो, हा तसाच करतो. आणि हे चांगला पोस्टर माणसं आहेत समाजासंबंधी निगेटिव्ह, कारण त्यांना समाजात जायचं नाहीये. अरे ये ना, आमच्याही माणसं आहेत ना. म्हणजे सांगलीमध्ये किमान 50-60 प्राध्यापक आहेत, पण विहारात 1 किंवा 2, सामाजिक कार्यामध्ये 1 किंवा 2. इथे थोडं हे होतं की नाही, आपली पहिचान, आपली ओळख विसरता कामा नाही, समाजात गेलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणायचे की बाबासाहेबांना दुःख का झालं होतं, बाबासाहेब शेवटी का रडले, की म्हणजे ग्रामीण भागात जो माझा समाज आहे त्यांना अजून वाली कोण नाही. शहरात समाज आला, तो संघटित झाला, नोकरीला लागला, तर चांगले दिवस आले, पण ग्रामीण भागातला काय. त्या काळी 54ला बाबासाहेब असे म्हणतायत, आज 75 वर्षे पूर्ण झाली. ग्रामीण भागातला काही समाज शहरात आलाय आणि तो प्रामुख्याने झोपडपट्टीमध्ये आहे, ग्रामीण भागात पण आहे. मग सातत्याने तुम्ही ग्रामीण भागात गेलं पाहिजे, तुम्ही सातत्याने झोपडपट्टीत आपल्या समाजाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. हो, मी सातत्याने व्याख्यानाला जातो, ग्रामीण भाग असेल, झोपडपट्टी असेल, कारण इकडेच लक्ष दिलं पाहिजे. आपण टार्गेट हे आहे. परंतु काय गोष्टी अशा आहेत, म्हणजे मला असे अनुभव आले, माझे काही मित्र आणि घरचे पण म्हटले, अहो तुम्ही चंदीगड विद्यापीठात भाषण देता, रिफ्रेशर कोर्सला भाषण देता, विद्यापीठात जाऊन व्याख्यानं देता वेगवेगळ्या, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, आणि तुम्ही मग हे ग्रामीण भाग काय जाता, झोपडपट्टीत कशाला जाता. अरे बाबासाहेबांनी इकडे लक्ष द्यायला सांगितलंय, विद्यापीठात फार लोक पडलेत जायला, इकडे गेलं पाहिजे, यांच्याशी संवाद साधला पाहिजे, आपलं नॉलेज त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्या भाषेत सांगितलं पाहिजे, त्यांना वर काढलं पाहिजे, कारण ते आपले प्रतिनिधी आहेत. त्यांची चूक म्हणजे आपली चूक आहे, हे आपण समजून घेतो. बाबासाहेब स्वप्न काय होतं, या समाजाला वर काढणे, जो आज ग्रामीण भागामध्ये आहे, झोपडपट्टीमध्ये आहे. म्हणजे बाबासाहेबांचं मिशन काय होतं, त्यातलं हे मिशन आहे. त्यामुळे मी तर सांगेल तुम्हाला, एखादा अधिकार असेल, त्याकडे जे खाते असेल, त्या खात्याच्या अंगण तो आपल्या समाजात जा, किंवा त्या गल्लीत जाऊन त्या माणसाला भेट, त्या घरातल्या कोणाला बोलव, स्कीम सांग, केलं पाहिजे. आता नाही ना, मी तर ह्याच्यावर आहे, माझ्यावर अर्ज घेऊन आलो, मी बघतो, तर तसं बनवता जमणार नाही आपल्याला, हे करावं लागेल.
एक कार्यकर्ता, तुम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते बी आहात आणि अधिकारी बी आहात, दोन्ही भूमिका पार करा. मी एक वक्ता आहे, अभ्यासक आहे, मी ग्रामीण भागात जातो, विद्यापीठ लेवलला पण जातो, मी लाजत नाही, लाजायची भानगडच नाही. म्हणजे असा प्रश्नच का पडतो झोपडीत जाऊ नका म्हणून? काय माणसं मी पाहतो ना की हे झोपडीत जायचं नाही, नको. हा जो दुरावा निर्माण झालाय आपल्यातच, जे वर्ग निर्माण झालेत, ते होता कामा नये, होता कामा नये. गेलं पाहिजे. शिक्षित माणसाने, सुशिक्षित माणसाने, नोकरदार माणसाने गरीब, खेड्यातल्या, शहरातल्या, झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या समाजातल्या माणसाशी संवाद साधला पाहिजे. हा, मला काही घेणं देणं नाही, माझी व्हाईट कॉलर, असं राहता कामा नये. जर तो असा करत गेला, पुढे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. सर, तुम्ही आता व्हाईट कॉलर म्हटला ते, हा. कारण ती एक संस्कृती आपले लोक, जरी बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिलेली ती पाळत नाही, त्यामुळं आपल्या समाजाचं खूप नुकसान होत आहे. पण याला जबाबदार इथली जी नोकरशाही किंवा जी म्हणजे वर्गच आहे तो, की ते वर्ग नेहमी आपल्या लोकांना बोलत असतात की आता तुम्ही छान झालेला आहे, मग आम्ही तुम्हाला लग्नासाठी मुली देऊ म्हणून. त्यामुळे आपली लोक काय होतात की झोपडपट्टीमध्ये किंवा याच्यात कार्य करायला धजतच नाही. तर हा खूप म्हणजे याच्या संदर्भात तुम्ही अजून खूप म्हणजे संदेश दिलेलाच आहे. तर लोकांनी याबद्दल सुद्धा कसं करावं, कसं वागावं या संदर्भात सुद्धा आपण मत आपलं व्यक्त करावं. इंटरकास्ट करण्याला माझा विरोध नाही. आता आपल्याही काही मुली मराठा समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये गेलेल्या आहेत, माझ्या घरातलं काय गेलेलं आहे, माझ्या बिल्डिंग मधलं काय गेलेलं आहे, माझा विरोध नाही. पण तुम्ही तिकडलं जाऊन होऊ नका हो. त्यांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटलेले आहेत, तुमचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटलेत का? म्हणजे आमच्या का मुलाने ब्राह्मण किंवा मराठा समाज मुलीशी लग्न केलं, किंवा मुलीने मराठा किंवा ब्राह्मण मुलाशी लग्न केलं, हा, तो लगेच कट होतो समाजापासून. असं होतं कामा नये. तू येऊन काम कर ना. उर्मिला पवार मराठा समाजामध्ये काम केलं, लग्न केलं मुलाबरोबर, पण ती समाजात काम करते, दलित समाजात काम करते, दलित महिलांचे काम करते. तू कोणाशी लग्न कर, पण समाजामध्ये जायला विसरू नकोस. समाजाच्या ज्या समस्या आहेत तुझ्या परीने सोडण्याचा प्रयत्न कर. असं होताना दिसत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे आपले आदरणीय धनंजय लोखंडे सर होते आमचे गुरुवर्य, त्यांची मुलाखत झाली मागे बघा. आमचं एक MA ला राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर होतं, तर त्यांनी आम्हाला व्याख्यान दिलं होतं, मला अजून आठवते. ते म्हणजे इंटरकास्ट लग्न होतात, डायरेक्ट दलित ते ब्राह्मण. दलित होतं का? जास्त होत नाही. म्हणजे धनगर असेल, जयभीमवाला असेल, मातंग असेल, जयभीमवाला असेल, चर्मकार असेल, भंगी असेल, ते होत नाही जास्त. जास्त काय होतंय, डायरेक्ट ब्राह्मण ते जयभीमवाला. तुम्ही खाली होऊ द्या ना. खाली जास्त गोंधळ आहे, खाली जास्त प्रॉब्लेम आहे. खालच्या कारण का एका शिक्षित माणसाने, एका कलेक्टरने, एका प्राध्यापक इंजिनियरने एका मातंग समाजाची मुली केली, तर मातंग समाज मी चांगला येणार. माझा जाऊ आज कलेक्टर आहे, माझा जाऊ प्राध्यापक आहे, ढोर असेल, चांबार असेल, आज नव्हतं ते स्वीकारणारच आहेत. त्यांना कळू द्या आपली संस्कृती काय. धनगर समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी असेल, बंजारा असेल, हे आपण केलं पाहिजे. म्हणजे इंटरकास्ट लग्न व्हावेत, पण ते कॅटेगरी जास्त व्हावेत, या मताचं मी झालं. पण ठरवून मी भंगाच्या घरामध्ये संबंध लग्न विवाह करणार, मातंग समाजामध्ये करणार. आज अनेक मातंग समाजाचा विरोध काय मत आहे की आम्ही बुद्धिस्ट झालो पण आम्हाला मुली करत नाही, घेत नाहीत, देत नाहीत, घेत नाही. ही काय चांगली गोष्ट नाही, चांगली गोष्ट नाही. त्यांचा काय स्तर वाढलाय ना. असं नाही की तू एकदम लग्न जमतर काय पाहिजे, बौद्धिकता समान पाहिजे, आर्थिकता नाही. झोपडपट्टीत असेल, इतर कास्टचा असेल, पण बौद्धिक असेल तर करा, हरकत नाही. उगाच नाही इंटरकास्ट केलं पाहिजे, मग कोणाशी लग्न जुळलं तर पुढे त्रास होईल. ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे, मला मान्य आहे. परंतु ते पाळत असताना तुमचं सामाजिक, मी बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जाती तो मोडण्याचं एक साधन म्हणजे इंटरकास्ट लग्न. ते काय म्हणलं होते, मी धर्मांतर करणार आहे. म्हणजे जाती मोडायचं पहिलं कारण काय, उपाय काय, धर्मांतर करणे. दुसरं, ज्यांना हिंदूमध्ये राहायचंय आणि जाती मोडायच्या आहेत त्यांनी इंटरकास्ट करावं.
बाबासाहेब असे म्हटलेत. आणि परत काय म्हटलेत ते, जात इंटरकास्ट लग्न झालेल्या माणसाने सगळे धर्मग्रंथ नाकारायचे आहेत. म्हणजे आपण ना बाबासाहेबांनी इंटरकास्ट करायला सांगितलं एवढंच, त्यामागे त्यांनी काय कंडिशन टाकल्यात, कुणाला ते सांगितलंय. मी स्वतः धर्मांतर करणार आहे म्हणजे काय, जातीचा माझा संबंध नाही. आता ज्यांना धर्मात राहून, हिंदू धर्मात राहून सुधारणा करायचे त्यांनी इंटरकास्ट करावे. आपण केलंच पाहिजे वाजत नाही बौद्धांनी, परंतु ते समजून घ्या. म्हणून ज्यांनी इंटरकास्ट केलेले आहेत त्यांनी बाबासाहेबांचं काम जोरात केलं पाहिजे, धम्माचं काम जोरात केलं पाहिजे, या मताचं मी आहे. धम्माचं म्हणजे काय, धार्मिक लोकांना दिसायचं मैत्रीपूर्ण व्यवहार, अहिंसापूर्ण व्यवहार, करुणामय व्यवहार म्हणजे धम्मचारण, धम्माच्या अनुषंगाने वर्तन, धम्मवर्तन, हे मला अपेक्षित आहे, हे अपेक्षित आहे. आणि बाबासाहेबांचा बौद्धाचार्यावर जास्त काय होता, भर होता, त्यांनी हे जास्त करावं. बोला. नाही, आंतरजाती तुम्ही म्हणताय विवाह, पण एकाच जातीशी जास्त ब्राह्मण मुलींशी जास्त विवाह झाल्यामुळं, परंतु ते जे आपले आता उच्च शिक्षित मंडळी आहेत हा. तर त्यांचे टीकेचे धनी होतात आणि मग ते समाजापासून अजूनही दूर जातात. तर त्यांचं कसं आहे की या संदर्भात सुद्धा आपण त्यांना समजून घ्यावा असं तुमचं मत आहे. यस, मी तर म्हणे आता आपल्या आसपास असं कोण असेल ना त्याला जाऊन सांगावं की बाबा असं असं आहे, तुम्ही आमच्या येत चला, आम्ही तुमच्याकडे येऊ. आपण संवाद केला पाहिजे. आपलं ना ताटपणा फार आहे. असल साहेब, मला काय करायचंय, मी का त्याकडे जाऊ, मला कोणाचं घेणं देणं पडलंय, मी तर अमुक आहे, मी तमुक आहे, हे आपलं ते होतंय बघा. तो थोडं नम्रपणे, करुणामय. आणि ब्राह्मण स्त्रियांशी लग्न केल्यामुळं मग आपला माणूस दोन्ही ठिकाणी टीकेचा धनी होतो आणि मग काही वेळेस तो या चळवळीपासून थोडासा दूर जातो. हा एक दुष्परिणाम झालेला आहे. तर इथून पुढे समजा इंटरकास्ट करायचं असेल तर आपला सल्ला असा असेल की सर्व जातीमध्ये, बाबासाहेबांनी असं सांगितलं की सर्व जातीमध्ये करा, तर ही चळवळ बाबासाहेबांना बरोबर, अगदी अगदी बरोबर. SC NT आणि ST या समाजात लग्न होऊ द्या. आदिवासी असेल, NT असेल, वंजारा, बंजारा, धनगर, कायकाडी, वडारी, होऊ द्या लग्न, होऊ द्या की. मांग, मा, चांबार, ढोर, खाटीक होऊ द्या ना ह्यांच्याशी. ह्यांची लग्न होत नाही आपलं. ब्राह्मण समाज फार कौतुक करतो, माझा मुलगा फार चांगला आहे म्हणून, जावई. ह्यांनी कौतुक करू द्या ना, ढोर समाज जाऊ द्या ना. अरे बुद्धिस्ट कसे वागतात बघू द्या की त्यांना. बुद्धिस्ट सून असेल, बुद्धिस्ट जावई असेल, त्यांना बघू द्या ना कसं वागतोय आम्ही, आपलं घर कसं आहे. कारण घरात आल्याशिवाय तर करणार नाही. ब्राह्मण समाज आपल्या घरात आला म्हणतो की नाही हा ग्रेट समाज आहे. त्यांना माहिती नाही अजून. इतर समाजाला आपल्या समाज फक्त गैरसमज आहेत. जे जे आपल्या घरी आलेत, ज्याने आपल्या घरचा व्यवहार पाहिलाय, आपण इतरांशी कसं वागतो, घरात कसं वातावरण आहे, ते बदलून गेलं. अरे तुमचं असं असतं, अरे तुम्ही असं वागता. कधी, जेव्हा ते आपल्या घरात येतील. म्हणून मी तुम्हाला सांगेल की बाबा ST NT आणि SC याच्यामध्ये इंटरकास्ट होऊ द्या, ते मला समाजाकडून अपेक्षा आहे. तर समाज असा बदलेल. आणि नुसतं नोकरीला लावून समाज बदलतो आता, ह्याबाबत मी निराशावादी आहे. चांगला कामाला लागला म्हणून हा आता समाज सुधारला नाही, तो सुधारला, आर्थिकदृष्ट्या सुधारला, सामाजिक दृष्ट्या अधिक मागास झाला किंवा तुटलाच. करिअर करायला गेला अमेरिकेत, करिअर करायला गेला बेंगलोरला, संपला. फोनवर सुद्धा भेटत नाही. ही चांगली गोष्ट नाही, ही चांगली गोष्ट नाही. तर आपल्याला धम्माचा प्रचार प्रसार असा होणार नाही. काय, बाकीच्यांचं वागणं विषमतावादी आहे, आपलं समतावादी वागणं आहे. मग आपला विचार म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या, माझी लढाई जी आहे ना सांस्कृतिक आहे. राजकीय लढाई वेगळी, एकाला हरवलं राज्य केलं. सांस्कृतिक म्हणजे काय, तुम्ही ज्या नैतिकता पाळता त्या इतरांनी पाळल्या पाहिजेत. तुम्ही जात मानत नाही आहे की नाही, ते इतरांनी मानलं पाहिजे. तुम्ही कसलेही अंधश्रद्धा पाळत नाहीये, ते इतरांनी पाळलं पाहिजे. बाहेर काय आहे, तो इंटरकास्ट लग्न करतो पण त्यांच्या घरात जात मानतात, त्यांच्या घरात दैववाद चालूच आहे. मग तुम्ही त्यांची संस्कृती स्वीकारता लोकशाहीच्या मार्गाने. त्यांना करू द्या, मला काय करायचंय.
काय मी माझं वेगळं. तुमची संस्कृती त्याची संस्कृती झाली पाहिजे. तुझी समतावादी संस्कृती आहे, तुझी मैत्रीपूर्ण संस्कृती आहे, तुझी खरी मानव केंद्रीय संस्कृती आहे. आपला धम्म तिथं गेला पाहिजे. मी त्या भाषेत असं म्हणेल. ते धर्म कोणता असू द्या, धम्म तिथं गेला पाहिजे, तर समाज बदलणार आहे. आणि त्यासाठी हे वर्तन महत्वाचं आहे. आणि हे म्हणून सांस्कृतिक लढाई आपली आहे. आपण जे म्हणतो ना हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, आपण जे निकष वापरतो मैत्रीचे, अहिंसेचे, मानवतेचे, हे निकष लोकांनी मान्य केले पाहिजे. आपले वागणं त्यांना बंडखोर वाटतं, म्हणून हे बंडखोर करतात. पाणी पिणं सगळ्यांचा हक्क आहे आम्ही असं म्हणतो, कारण तो आम्ही हक्काची भाषा बोलतो, मैत्रीची भाषा बोलतो, मानवतेची भाषा बोलतो. ते काय म्हणतात की आम सृष्टीमध्ये हे खालचे आहेत, हे आमच्या का प्यावं, आणि हा आमच्यावर आला म्हणजे बंडखोर करतो. मग त्यांना आपलं वागणं समतावादी वागणं बंडखोरी वाटतं, कारण का त्यांची संस्कृती वेगळी आहे. म्हणून सांस्कृतिक लढाई मला अंतिम बाबासाहेब म्हणायची ना, अंतिम लढाई ही सांस्कृतिक लढाई आहे. आज मराठा समाजातले मुख्यमंत्री फार झाले, पण ते वागतात ब्राह्मण समाजाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे. म्हणून ते त्यांच्या दृष्टीने मागासच ठरतात. तुम्ही कुणाची संस्कृती मान्य करता, म्हणून अंतिम लढाई ही सांस्कृतिक असते. आपली बौद्धिकता, आपले विचार समाज मान्य होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय हे 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 फार आपले सुप्रीम कोर्टात जज झाले गवई साहेब, मला तेच एक प्रश्न सर, तेच मला आता प्रश्न विचारायचा. एक्स वाय झेड लोक आले नाहीत. हो हो, कारण तो वाद चालू आहे. आणि म्हणजे त्याचा अर्थ सुद्धा आहे की आपण बौद्धिक हे करायला जरी गेलो तरी ही लोक जातीवाद नाही, पण आता प्रोटोकॉल पाळत नाही. म्हणजे हा जातीवादच यस आहे. म्हणजे कारण ते पद मिळतं, पावर मिळत नाही. कारण का त्यांच्या डोक्यात विषमता आहे. नाव बघून, जात बघून जातात, आहे का नाही. आपण माणूस बघून जातो. म्हणून आपली माणूस बघून जाण्याची जी दृष्टी आहे, जी संस्कृती आहे, ही त्यांची झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतायत ना, अंतिम लढाई ही संस्कृतीची, सांस्कृतिक असते. ही विसरायचं ना कधी कुणी. म्हणजे आमचे 4 आमदार झाले, 5 आमदार झाले, काय फायदा नाही. मराठ्यांचे आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री होते, मंत्री होते, त्यांची संस्कृती आहे का मराठ्यांची? नाही. आम्ही काय म्हणतो, ब्राह्मणी संस्कृती आहे. त्यांचं काय मधलेत ते, लक्षात ठेवा. सांस्कृतिक लढाई ही फार अंतिम लढाई आहे. आणि बुद्धीने, मनाने, वर्तनाने जिंकायची आहे, अशी नाही. लोक असे ऐकत नाही. आणि आता खरा लढा सर म्हणजे ब्राह्मणवाद आणि बुद्धिवाद या बौद्धवाद याच्यावर चालू आहे. कारण या आताच्या सरन्यायाधीश आपले गवई साहेब झालेले आहेत, पण त्यांना आतून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध चालू आहे. तर हे त्याच द्योतक आहे. परंतु आपल्या सर्वांची एक अशी इच्छा आहे आमची सुद्धा की सरन्यायाधीश आपले त्या याच्यामधून व्यवस्थित म्हणजे संविधानिक पद्धतीनं हे या लोकांना पटवून देण्यात यशस्वी होतीलच, असं एक मला एक आशावाद आहे. नक्की 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 नक्की. काय अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? तर सर आता एक आता यानंतर मला हे म्हणायचं की आपण या सर्व या मुलाखती दरम्यान हा फार म्हणजे बौद्धिक आणि चर्चात्मक असाच ही मुलाखत आहे आणि फार अतिशय महत्वाची. नाहीतर इतर वेळेस मुलाखतीमध्ये काही वेळेस कसं होतं की आपण आतापर्यंत आपलं अन्याय अत्याचार झाले, मग आम्ही तसंच गरिबासारखंच म्हणजे राहिलेलो आहे, कधी आपण प्रतिकार केला नाही. पण आता ह्या तुमच्या मुलाखतीतून असं वाटतं की प्रतिकार व्यवस्थित केला पाहिजे आणि बौद्ध धर्माच्या माणुसकी आणि स्वातंत्र्य या पद्धतीनंच हा प्रतिकार केला पाहिजे. तर खूपच म्हणजे छान आपण जे या संदर्भात व्यक्त झालेला आहे. तर मला अजून एक म्हणायचं की समाजाकडनं तुमच्या भविष्यात काय अपेक्षा, म्हणजे काय तुम्ही संदेश द्याल म्हणजे समाजाला, तरुणांना? संदेश या संदर्भात मोठा माणूस नाही, पण त्या अपेक्षा आहेत. मागाशी तेच बोललो की इतर समाजाशी आपल्याला संवाद करावा लागेल. आणि विशेषतः कॅटेगरीमध्ये, ह्या कॅटेगरी जास्त टिकणार नाहीत, परंतु आपल्याला ही एक कॅटेगरी आपल्याला आपली करावं लागेल. एससी असेल, अजून बघा एससी मध्ये लोक सुद्धा आपण एकत्र येत नाही. काय ही आपली हार आहे, सांस्कृतिक दृष्ट्या आपली हार आहे.
आणि सांस्कृतिक दृष्ट्या हार ही आपल्याला राजकीय दृष्ट्या हार स्वीकारावं लागते, धार्मिक दृष्ट्या स्वीकारावं लागते, आर्थिक दृष्ट्या स्वीकारावं लागते. काय म्हणजे आपण तिकडे लक्ष देत नाही, आपल्याला तो प्रश्नच वाटत नाही. एससी लोकांशी संवाद करावा हा आपला कधी अजेंडा होता का हो? नाही. आपला अजेंडा काय तर विहार बांध, अमुक कर, तमुक कर, सहलीला जा, हेच दर रविवारी विहारात गेलं पाहिजे, हेच आपले अजेंडे होते. चांगले होते, वाद नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आपणच करत राहिलो. आपण एससी मधला वर्ग गोळा केला का हो? आपल्याकडं आकर्षित करू शकलो का? मी बराच विचार करतो किंवा मी किती मागवाड्यात जाऊन लोकांशी बोललो. मी मागवाड्यातले माझे मित्र होते. मला आठवते की एका मातंग समाजाला मुलाला मारलं होतं, तर त्यासाठी मी उठलो होतो मध्ये. तेव्हा ते लोकांना फार आश्चर्य वाटलं. पण मला म्हटलं मी असं काही एक मानवतावाच्या अंगाने गेलो होतो आणि त्याला वाचवलं होतं आणि त्या बाजूने भांडलं होतं. पण ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आपण मी बाबासाहेब मला आठवतंय की महाडला चर्मकार समाजाच्या गल्लीत गेले होते. स्वतः गेले, तिथल्या लोकांना भेटले, महिलांना गोळा केलं. म्हणजे बाबासाहेबांनी गोलपीठामध्ये जाऊन सुद्धा वेशांना एकत्र करून त्यांनी सभा घेतली होती. हा एकमेव नेता आहे राष्ट्रीय जो वेशांसाठी सभा घेतो. वंचितापर्यंत पोहोचलं पाहिजे, वंचितापर्यंत पोहोचलं पाहिजे. वर जाऊ नका. आपण वर बघतोय हो, मराठा, ब्राह्मण, खाली या ना जरा मध्ये बघा की, जरा आपल्या आजूबाजूला बघा की, जरा आदिवासी बघा ना जरा. काय का आपण कास्ट सिस्टम करतोय की नको हा भंगी, नको हा मांग, असं मला शंका येत चालली. आपल्या मनामध्ये थोडं स्टँडर्डनेस पण आहे की ते जरा देशमुखच आहेत, त्यांच्यात आमचं लग्न जमूया, ते कुलकर्णीच आहेत, काय ते चित्पावनच आहेत, सारस्वतच आहेत. अरे काय मला या म्हणजे ती बुद्धिजीवींची किंवा म्हणजे आता जाता जात नाही ती जात, म्हणजे अजूनही ती आपल्या मनामध्ये आहेच. म्हणजे सगळ्या भारतीयांच्या मनात इथं म्हणजे ब्राह्मणी लोकांनी जातीचं इतकं म्हणजे खूळ डोक्यामध्ये बिंबून ठेवलंय, तर त्याचे अजूनही दुष्परिणाम भारतीय समाजाला भोगावं लागतात. आपल्या पोरांनी कोणच लग्न केली वर, खाली करा ना. आणि आईवडील सुद्धा वर केलं की स्वीकारतात, खाली केलं की स्वीकारत नाहीत. बंगाची पूर्वी घरात आणली की आई जीव देईल, बामणात आणली तर म्हणजे कास्ट तुमच्या डोक्यात आहेत ना. म्हणून चर्चा गरजेची आहे. जगताप साहेब, तुम्ही मी चर्चा करतोय ना, ही कलई करणं आहे लोकांच्या मनाला, त्यांच्या डोक्यातनं काढणं आहे. ही चर्चा झाली पाहिजे आपली. आपलं हे म्हणजे आंतरराष्ट्रीय लग्न करा आपल्यामध्ये कॅटेगरीमध्ये, मग त्याला विरोधी असं नाही. शक्यतो जाणीवपूर्वक करा, ठरवून करा. तुमच्या ओळखीच कोण असेल बाबा किंवा माझ्या ओळखीचा आमकाम जातीचा आहे, हे बाबा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, शक्य आहे, हे शक्य आहे. 2 प्राध्यापक आहेत, काय हरकत आहे. तो प्रयत्न भविष्यकाळात झाला पाहिजे अशी अपेक्षा मी भविष्यकाळ म्हणतोय. इथनं पुढं दोन्ही, एक मुलगा इंजिनियर आहे, ती मुलगा इंजिनियर आहे, करा, बोला ना मैत्रीमध्ये. असा प्रयत्न करावा असं मला आता वाटतंय. वर जास्त जाऊ नये. SC मध्ये SC ST ST NT ओबीसी नंतर बघू, वाटल्यास ओबीसी तुमचा ओपनचा नंतर बघू. पण हे असं व्हावं असं मला मनोपण वाटतंय. कारण का खालीच होत नाही, नुसतं वरच होतंय बघा काय. आणि मग हे म्हणतील की तुम्ही मराठा समाजाचे घरोबा केला, ब्राह्मणांचे घरोबा केला, आमचा कुठं. आपले नैसर्गिक मित्र हेच आहेत, नैसर्गिक पाहुणे हेच आहेत. तर हिते व्हावं म्हणजे आपल्या बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, ह्यात यात अगदी बरोबर. म्हणूनच हा ग्रुप त्याच्यासाठीच निर्माण केलेला आहे. येस सर. आणि त्या दृष्टी म्हणून अजून आता 4 वर्ष झालं अविरतपणे हा ग्रुप चालू आहे. आणि सर तुमचं हे मुलाखतीचं आम्हाला खूप म्हणजे स्फूर्तीदायक असं वाटलेलं आहे. आणि मी या ठिकाणी प्रश्न ऐका, हा प्रश्न, तर मी आता काय करणार आहे की श्रोत्यांना नाही का अजून काय त्यांना या संदर्भात, आता आपण मुलाखत झाली पण चर्चात्मक सुद्धा होईल. तर मी आपल्या सदस्यांना विनंती करतो की या संदर्भात काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतील तर आपण आपला हँड राईज करावा आणि
आपण या संवाद साधू शकता किंवा प्रश्न विचारू शकता अशी मी सर्वांना विनंती करत आहे. आणि सरांच्या खूप छानपैकी ही आजची मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला अतिशय हसत खेळत आणि वैचारिक अशी चर्चा मुलाखतीसारखी झालेली आहे. तर आपलं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर. जय भीम नमो बुद्धाय. आणि प्रश्न बघून कोणाचे काय का? हा, तीनात वर आले. तर प्रथमतः आपण ज्यांनी हँड राईज केलेला आहे प्रथमतः तर आदरणीय महेंद्र जगताप यांना मी विनंती करतो की आपण आपलं अभिप्राय व्यक्त करावा किंवा काही प्रश्न असेल तर विचारावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आत्ताच राजाभाऊंनी सांगितलं ते एकदम योग्य आहे. कारण 15 वर्षापूर्वी जी मुवमेंट लक्ष्मण माने यांनी केली धर्मांतराची, बाबासाहेबांच्या जे केलं त्यानंतरची जी सर्वात मोठी मुवमेंट झाली लक्ष्मण माने आणि ग्रुपनी केली. पण त्यांनी आता धर्मांतर केल्यानंतर 4-5 वर्षानंतर एक खंत व्यक्त केली की आमच्या जातीचे कोणच ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे बौद्धांकडे त्यांचा मेन उल्लेख होता की बौद्ध त्यांच्या जातीला वडार हे वेगवेगळ्या जाती मातंग वगैरे त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक आहे की पॉलिटिक्सच्या संदर्भात की जे बहुजन समाज पार्टी जी मायावतीने बौद्ध समाज दीक्षा घेतली नाही, कारण ते घेणं गरजेचं होतं, कारण ती मुवमेंट अजून जिवंत राहिली असते आणि वाढली असती. तर यावर मत काय सर? मायावतींनी दीक्षा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, यात वाद नाही. तिथलं राजकारण थोडं धार्मिक आहे. उत्तर भाग हा अधिक धार्मिक आहे. तुम्ही जर पाहिला असेल तिथला का चर्मकार समाज सुद्धा फार धार्मिक आहे. आपल्याकडे सुद्धा तुम्ही पाहिला असेल तो फार धार्मिक आहे. जर धर्मांतर केलं असतं, म्हणजे बाबासाहेबांच्या पुढे जे प्रश्न निर्माण झाले, धर्मांतर करू नका, पक्ष लायला जाईल काय, परंतु बाबासाहेबांनी ऐकलं नाही. कारण बाबासाहेबांचं नेतृत्व वेगळं होतं, ते सर्व मान्य होतं. बाबासाहेबांनी बोलत लोकांनी ऐकायचं. तसं मायावतीचं नाहीये. ती राजकीय आपली काय होती, लीडर होती किंवा लीडर आहे. त्याच्यामुळे ते पाऊल उचलणं धोकादायक झालं असतं. म्हणून त्यांनी धर्मांतर केलं नाही. काय खरं म्हणजे त्यांनी धर्मांतर करायला पाहिजे होतं, हे ह्या मताचं मी पण आहे. पण आजही तुम्ही बघा, रावण असतील ते सुद्धा करत नाहीये धर्मांतर. सगळा विधी बौद्ध बनून करतायत, पण उघड नाहीये. कारण का, राजकीय पुढारी म्हटलं तर त्याला इतर जातीचे मत फार महत्वाचे आहेत. रामावर मत मागणारा देशामध्ये लगेच बुद्धांच्या अंगाने मत मागायला गेलो तर एकटे पडायची जास्त भीती आहे. आणि त्याच्यामुळे तसं होतंय. कारण का, इतरांची मतं घेणं फार गरजेचं आहे. मग ते धार्मिक कलह झाल्यानंतर यांना कोण मत देणार नाहीत अशी त्यांना भीती वाटते आहे. जोपर्यंत समाज शिक्षित होत नाही, समाज इकडे येत नाही, जेव्हा त्यांना कळेल किंवा सगळा एसटी मधला समाज धर्मांतरित होत आहे, तेव्हा हे सगळ्यात पुढे असतील धर्मांतर करायला. शेवटी राजकीय पुढारी आहेत. राजकीय पुढारीकडून जास्त सामाजिक परिवर्तन आता मला अपेक्षित नाही. त्यांचं करू शकत नाही आपण. आपली काय अवस्था आहे बघा ना महाराष्ट्रामध्ये. 4 खासदार निवडून आले, त्याचं पुढं काय झालं? न बोललेलं बरोबर. प्रत्येकाचा अजेंडा वेगळाच आहे. कोणचं ऐकायला तयार नाही. आणि त्याला माहिती आहे की मी वेगळा झाल्यावर मला काहीतरी मिळेल, यांच्यात राहून काही मिळणार नाही. तर फार म्हणून ही जन आंदोलन झालं पाहिजे. नेत्यांकडे वाट बघू नका. आता आपण पुढे आलो, बाबासाहेब गेले होते, पण आपण आलो बरं बाबासाहेब नाव घेऊन. तसंच उत्तर भारतात सुद्धा होणार आहे. मी 2-3 व्याख्यान देऊन आलोय, होणार आहे. धर्मांतराची लाट चालू झालेली आहे. हे झाल्यानंतर, कारण राजकीय नेते जनता कुठे आहे हे पाहून उडी मारतात. त्यामुळे जन आंदोलन फार महत्वाचं आहे. आता इथनं पुढे कोणाचं लोक ऐकतील, मायावतीने केलं म्हणून असं होईल असं मला काही जास्त वाटत नाही. आणि ती करेल असं वाटत नाही भीतीपोटी. काशीराम साहेबांनी सुद्धा अंत्यविधी त्या अंगण झाला, पण त्यांनी उघड तसं केलं नाही. त्याला राजकीय मर्यादा आहेत. बोला. महेंद्र जगताप सर, आपण छान एक प्रश्न विचारला आणि आपल्या भैलुमे सरांनी त्याचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. आपल्याला पटलंही असेल तर आपले खूप खूप मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आदरणीय संदीप त्रिभुवन यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न विचारावा किंवा अभिप्राय द्यावा या संदर्भात.
जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम. सरांचा जे काही विचार सरांचे आपण ऐकलेत, तर खरोखर खूप सुंदर आहेत. भरपूर स्टडी झालेला आहे सरांचा. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की एखादा मनुष्य एखाद्या जातीत जन्माला येतो, त्याला जातीचे चटके बसतात, मग तो मोठा होतो. मोठा झाल्यानंतर खूप खूप शिक्षण घेतो आणि बरोबर त्याच वेळेस भारत स्वतंत्र होतो आणि त्याच व्यक्तीला संविधान लिहिण्याचा चान्स मिळतो आणि संविधान लिहिल्यानंतर ड्रॅस्टिकली खूप चेंज होतो आणि जो मागासवर्गीय समाज आहे त्याला सर्व अधिकार मिळतात, हक्क मिळतात आणि त्यांचं जीवनमान बदलून जातं. कोटी कोटी लोकांचं जीवनमान बदलून जातं. हे सगळं एका मनुष्याने केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्यांचा जर जीवनक्रम पाहिला तर खरोखर एका मनुष्याला हे इतकं कसं काय शक्य आहे, हा खरोखर मनापासून प्रश्न पडतो. तुम्ही खरोखर या विषयात PhD केली, तर अपेक्षा आहे की याचं उत्तर आपण द्यावं. हे एका रात्री कोणती गोष्ट घडत नाही. किसन फागुनजी बनसोडे असतील, अशा अनेक बाबासाहेबांच्या आधी महार पुढार होऊन गेलेले आहे. महार समाज हा पहिल्यापासून चळवळ्या समाज आहे, लक्षात घ्या. शिंदनाक महाराज सुद्धा परंपरा आहे. संत चोखामेळा होऊन गेले, त्यांच्या बंका महाराजांचा मुलगा, त्यांनी सुद्धा त्यांचे अभंग वेगळे आहेत. जन्म गेले उष्ट खातो, वाटली नाही तुझं लाज. विठ्ठलाची लाज काढणारा हा समूह आहे. म्हणजे आपला कोणता व्यवसाय नाही महार समाजाला. व्यवसाय नसल्यामुळे तो कोणावर जास्त अवलंबून नाही. जे पडेल ते काम, वतनदारीत वगैरे वगैरे तो तसं करत होता. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि सैन्यामध्ये आपला समाज गेला होता. एक ताटरता, प्रामाणिकपणा, डेअरिंग हा समाजात आपली पहिल्यापासून होती. आणि त्यांना नेतृत्व बाबासाहेबांचं मिळालं. आणि मग हा समाज एकत्रित आला. म्हणजे नेतृत्व मिळालं. आता बघा समता सैनिक दल कसं निर्माण झालं. सगळे महार माजी सैनिक एकत्र आले आणि त्यांनी ते केलं. म्हणजे वलंकर बाबा असतील, बनसोडे असतील, हे त्या काळी सुद्धा बाबासाहेबांच्या अगोदर सुद्धा काम करत होते समाजामध्ये. उठाव विध्वंसक नाव त्यांनी मासिक काढलं होतं. म्हणजे ही जी परंपरा ही पहिलीच होती. लक्षात घ्या, बाबासाहेबांचं योगदान क्रांतिकारकच यात वादच नाही. पण तो महार समाज हा पहिल्यापासून लढवय्या होता आणि त्याला योग्य नेतृत्व मिळालं आणि ह्या समाजाने सुद्धा ओळखलं की आपला खरा नेता हाच. समाज तन मन धनाने, कोणताही एक व्यक्ती कधी क्रांती करत नाही, समूह क्रांती करतो. बाबासाहेबांच्या मागे हा सगळा समूह सगळं सोडून मागे लागला. बाबासाहेब नाही म्हटले तुम्ही गाणे करा गावागावात जा. स्वयंभू कार्यकर्ता, स्वयंभू कार्यकर्ता. गावागावात संघटना निर्माण झाल्या, गावागावात आंबेडकरी शायरी निर्माण झाली, दलित साहित्य निर्माण झालं, आज बौद्ध साहित्य निर्माण झालं, परंपरा निर्माण झाली. म्हणजे ही जी परंपरा आहे याला योग्य नेतृत्व मिळालं म्हणून गती आली. बाबासाहेबांचे योग्य नेतृत्व होतं. म्हणून कोणाला काय माहिती नाही, माणसं गावातून विचारायचे हा बाबासाहेब कोण आहे, हे काय माणूस सांगतोय. म्हणजे शहरातला माणूस आला, तुम्ही आत्मकथन बघा, शहरातला शिकून पोरगा आला, काय झालं बाबासाहेबांचं, बाबासाहेब काय म्हटले, हे वाचून दाखव. समजून घ्यायचे ते बाबासाहेबांना. एक माणूस सगळं जाणं शक्य नाही. एक माणूस सर्वत्र जाणं शक्यच नाही. समजून घेत होता समाज काय म्हणले बाबासाहेब. आणि जर तो मुलगा नीट बाबासाहेबांसमोर सांगू शकत नव्हता तर त्याला समाज चांगला वागवत नव्हता. दलित आत्मकथन बघा ना, औरंगाबादहून आला, पुण्याहून आला आणि ते जर त्यांनी उत्तर दिली नाहीत, बाबासाहेब काय म्हणतायत, बाबासाहेबांनी त्यांनी नीट सांगितलं नाही संदेश, त्याला समाज लगेच तोंडावर बोलायचं. म्हणजे समाज बाबासाहेबांना समजून घेऊ इच्छित होता आणि बाबासाहेब समाजाला सांगू इच्छित होते. हे दोन्ही गुण घडलेलं आहे, दोन्ही गुण घडलेलं आहे. आपल्या समाजालाही प्रश्न पडले होते, जे बंका महाराजांनी सुद्धा विचारले, वलंकरांनी सुद्धा विचारले, बनसोडने सुद्धा ओळखलं, सुद्धा काय केले होते,
ओळखले होते बाबासाहेब अधिकर अगोदर. मी पांतावण्यांचा असं एक त्यांनी पुरावा दिला की सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती काय दिली, कारण त्यांनी सयाजीराव गायकवाड दोनदा भेटले होते, पत्र पाठवले होते की दलित समाजातल्या माणसांना उच्च शिक्षणासाठी तुम्ही मदत करा, आणि तो महाराज हो म्हटले होते. मग समजून घ्या, बाबासाहेबांचे आजोबा काय होते, सैन्यात होते, फलटण तैनात होते. बाबासाहेबांच्या वडिलांबरोबर तात्विक चर्चा करणारे लोक दापुलीत होते, त्यांचे गट होते, कबीर पंत, आमका पंत, तमका पंत, ते चर्चा करायचे. म्हणजे हा समूह जो आहे ना, हा चळवळा समूह होता, फक्त योग्य नेतृत्वाची गरज होती. आणि बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांच्या माणूस मागे एवढा समाज चिकटला, सोडलं नाही, सोडपणून सोडलं नाही बाबासाहेबांनी. म्हणजे हे एकतर्फी नाही, दोन्ही तर्फी आहे. आपण ते बोलत नाही, हे बोलत नाही, हे दोन्ही तर्फी आहे. कारण का कुठे गावात फार गुणामागचा माणूस बाबासाहेबांना समजून घेऊ इच्छितो. म्हणजे माझ्या गावची एक कथा सांगतो 5 मिनिटांमध्ये. बाबासाहेब आमच्याकडे दोनदा आले. तर तुमच्या मिरज गावला एक घोडके नावाचा, महादू घोडके, महादेव मित्र महादू म्हणायचे, महादू घोडके नावाचा गुराखी होता, गावातले गुरं करायचं. बाबासाहेब त्या रोडने जाणार आहेत नगरला सभा आहे म्हणून तो गुरं घेऊन गेला नाही. 10 वाजले 12 वाजले, गावचे म्हणले अरे बाबा गुरांना पाणी तरी पाज ना बाबा, त्यांना का मारतो तुझ्यामुळं. म्हणून मला बाबासाहेब बघायचंय, फक्त मला बघायचं, बाग काही नाही, दर्शन घ्यायचं. बघा गुराखी गावासुद्धा कमी असतात, जंगलातच जास्त. आणि तो गुरं पाणी पाजायला घेऊन जातो, तेवढ्यात बाबासाहेबांची मोटर येते, बाबासाहेब फक्त हात जोडतात, बाबासाहेब नगरला. हा तिकून येतो म्हणजे बाबासाहेब येऊन गेले, मोठ्याने रडायला लागतो, आता काय करायचं, माझा देव निघून गेला, माझा नेता निघून गेला. हा पळत अनवाणी, पायात काय नाही, नगरला पळत सुटला. मागच्या एसटीने काही लोक चालले होते, तर त्यांनी बघितलं की एक माणूस पळतोय आणि त्या पायातून रक्त येत आहेत, रक्त खाली लागते सडकेवर, पण हा थांबत नाहीये. एसटी थांबवली, त्याला आत घेतला आणि त्याला पहिलं नगरला हॉस्पिटलला जमा केलं. माझ्या गावची घटना आहे, कर्जत मिरज गाव. आणि त्याचे पाय सुजले होते. बाबासाहेबांना कोण सांगितलं की महादू घोडके तुम्हाला बघायला थांबला होता, तुमचं दर्शन घ्यायला, आणि ते गाव म्हणले की गुरं पाणी तरी पाच. बाबासाहेब म्हणले अर्धा तास सभा उशिरा होईल, चला त्याला भेटायला जाऊ. बाबासाहेब त्याला शासकीय हॉस्पिटल बघायला गेले. तो हा महादू पडलाय, पाय सुजले. बाबासाहेब ते पाय बघितले, रक्त भरले बघितलं, बाबासाहेब रडू आवरलं नाही. ती माझी जनता म्हणे माझ्यासाठी, ही जी ऊर्जामध्ये बाबासाहेब आणलं. बाबासाहेब ते पाय बघत राहिले, महादूच्या डोळ्यातनं पाणी, बाबासाहेब डोळ्यातनं पाणी. हे जे आहे आपण पाण्यात पण पाहिलं लोणावळ्याचं, हे फार महत्वाचं आहे. समाज जीव द्यायला तयार होते त्या माणसासाठी. त्या माणसाने अनुभवलं की हा माझ्या शब्दासाठी समाज जीव देईल, ह्याला बाहेर पडायचंय, ह्याला मार्ग माहित नाही, हे बुद्धी चलत नाही, पण उर्मी आहे, आपला अन्याय होतोय. आणि मग बाबासाहेबांनी क्रांती. सेनापती चांगला पाहिजे तर सैन्य लढतं बघा शेवटपर्यंत. हे सैन्य कसलेलं सैन्य होतं, आणि सेनापती बाबासाहेब होते म्हणून आपल्याला बाहेर काढलं. म्हणून बाबासाहेब चळवळीचा हे दोन्ही पार्ट आहेत, हे दोन्ही पार्ट उसरता कामा नये. रिॲक्शन मी माणूस मी ताना काम करतोय, त्याला चांगली रिॲक्शन मिळाली ना, तो आधीच जोमाने काम करतो. लक्षात घ्या, समाजाची रिॲक्शन फार महत्वाची आहे, क्रिया प्रतिक्रिया फार महत्वाची आहे समाजामध्ये. ते होत नसतील तर मग काय खरं नाही. म्हणजे बाबासाहेब गडावर गेले, रायगडावर, आहे की नाही, महाडच्या वेळेस अफवा पसरलं की बाबासाहेबाला मारायला लोक जाणार आहेत. रात्री 12-1 वाजता 100-200 माणसं काट्या तलवारी घेऊन वर गेली होती. गावागावात वस्ती कळली की बाबासाहेब मारायला लोक जाणार आहेत, आणि बाबासाहेब गडावर मुक्काम होता. कोणती दगड मारला झाला, कशाला तुमच्या कडी वाजवली, म्हणजे कोण आहे, म्हणे जोहार साहेब, बाबासाहेब आहेत का, बाबासाहेब हा आहेत, औषध आहेत ना, म्हणे हा, त्याला बघायचंय. बाबासाहेबाला बघितलं तेव्हा ती माणसं शांत झाली. म्हणे काय आला तुम्ही रात्रीचं, ते मला असं कळलं की तुम्हाला मारायला लोक येणार आहेत. बाबासाहेब थक्क झाले. 100-200 माणसं रात्री पहाटे रायगडावर अनवाणी परत आली होती. लक्षात घ्या. परत बाबासाहेब पत्र यायचे धमक्यांची, काय तर बाबासाहेबांच्या ऑफिसच्या बाहेर रात्री लोक पहारी करायचे, न सांगता. बाबासाहेब माहित नव्हतं, पहारेकरी थांबायचे,
5 दिवस तू 5 दिवस तू 5-5 तास 6 लोकांच्या टोळ्या होत्या. हे प्रसाद घ्या. साधी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. समाज सुद्धा पेटून उठला होता. मग असं नेतृत्व मिळालं म्हणून क्रांती घडली. युपी का घडत नाही अजून? आपलं वेगळं. नेतृत्व खंबीर असेल तर लोक ही साथ देतात, हे या उदाहरणानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येतं. आज तसं नेतृत्व नाही, हे आपली एक थोडी शोकांतिका आहे. तर खूप आपण म्हणजे सर्व भावनावश करून टाकलं सर हे उत्तर देऊन. म्हणजे तर खूप खूप धन्यवाद सर. संदीप सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद संदीप सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर आपण 2 फक्त एक अभिप्राय घेणार आहेत. तर पुढील अभिप्रायासाठी मी आदरणीय सुरेखाताई डांगळे यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न किंवा अभिप्राय थोडक्यात विचारावा. थोडक्यातच आहे माझा प्रश्न नाहीये. सरांबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आदर्शांना वंदन. आजचा विषय मुलाखत हा खरंच अशा व्यक्तिमत्व म्हणजे वलांकित व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीचा आज खऱ्या अर्थानं मुलाखत आपल्या ह्या 2 भागामध्ये घेतली आपण. खऱ्या अर्थानं या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं दर्शन आज खऱ्या अर्थानं घडलं गेलं हे माझं वैयक्तिक मत आहे. खऱ्या अर्थानं समाजासमोर आपले विचार कसे योग्य होतील, हितकारक होतील, ते पुरेपूर कल्पना असणं आणि ते विचार इतरांसमोर मांडणं हा एक महान गुण संपन्न व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या 2 भागामध्ये अनुभवायला मिळालं. खरंच अभिमान वाटावा असं आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आपल्या घरातूनच घडलेला असतो, तो संस्काराने घातलेला असतो. खऱ्या अर्थानं आपल्याकडे बघून आपल्या विचारातून जाणवलं. असा ठेवा जपणं आणि ते प्रत्यक्षात कृतीत आणणं हे मोठं वैचारिक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते मोठं पण आम्हाला खऱ्या अर्थानं जाणवलं. माणूस नेहमी चांगलं दिसण्यासाठी आणि चांगलं राहण्यासाठी धडपडत असतो, परंतु आपल्यासारखी तत्वमय व्यक्तिमत्व असणारी माणसं आपले विचार कसे उच्च होतील, नवीन नवीन गोष्टी आपल्याला कशा अवगत होतील आणि विशेष म्हणजे त्यासाठी ते धडपडत असतात. म्हणजे खऱ्या अर्थानं सांस्कृतिक आता मी सरांच्या तोंडातून आणि तो अट्टहास त्यांचा जाणवला मला की सांस्कृतिक लढाई असणं एक महत्वाचं आहे. हे आपल्या हा अट्टहास मला खऱ्या अर्थानं जाणवला. आणि असे व्यक्तिमत्व म्हटलं की एक मला वाटतं एक अढळ ताऱ्यासारखी असतात आणि ते एक अढळ ताऱ्यासारखी ती शोभून दिसत असतात. पण त्यांच्यात असणारा आत्मविश्वास, असणारा म्हणजे सकारात्मकता आणि उत्साह याच्यामध्ये यांची जोड झालेली असते, त्यामुळे ते उठून दिसत असतात. त्यांचा स्वभाव, त्यांचं रूप, त्यांचं चारित्र्य आणि म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे एक काय म्हणतात लोकसंग्रह आणि एक सामाजिक प्रतिमा यासारखी एक सर्वांचं एकत्रित असणारा परिपाक मी म्हणेल. आणि ते म्हणजे आदरणीय राजाभाऊ भैलुमे सर आहेत. कारण त्यांच्या विचारांना मी मनापासून वंदन करते आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. असं वैचारिक व्यक्तिमत्व खरंच अनुभवायला मिळतं हे आमचं मी म्हणेल एक कुशल कर्म आहे आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आपले स्वप्न आदरणीय भैलुमे सरांचे स्वप्न साकार होऊन आपली उन्नती व्हावी अशीच मंगल भावना व्यक्त करते आणि इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुरेखाताई. आपण खूप सुंदर अभिप्राय दिला. यानंतर मी आदरणीय नागराज आंबेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. धन्यवाद सर. सरांना जय भीम. सर मी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकला होता. सरांचं व्यक्तिमत्व तर खूप आकर्षक आहेच आणि ज्या पद्धतीनं त्यांची बॉडी लँग्वेज दिसते त्यामुळे खूप आनंद वाटतो की आपलं म्हणणं सांगत असताना इतरांच्या मनाला ते टोचणार नाही आणि ते प्रत्येकाला भावलं पाहिजे या पद्धतीनं सरांची जी बॉडी लँग्वेज आहे ती मला खूप आवडली. माझा प्रश्न सर, आपण एका ठिकाणी भाषणासाठी गेलात आणि त्या ठिकाणी रमाईचा पत्रव्यवहार, रमाई आणि बाबासाहेब यांचा पत्रव्यवहार तो संदर्भ जो सांगितला त्या संदर्भाने मला थोडी माहिती हवी होती. कारण रमाई ह्या अशिक्षित होत्या आणि त्यांचे नेहमी जीवन हाल अपेष्टातच गेलं असं जे सांगितलं जाते
तर आज आपल्या मुला मुलींना आदर्श रमाई वाटावी यासाठी रमाईचं वेगळं रूप आपण कोणत्या पद्धतीनं मांडलं पाहिजे, त्या अनुषंगानं वेळ खूप कमी आहे. पुढच्या वेळेला आपल्याला वेळ भेटला तर त्यावर बोलता येईल सर. नक्की. म्हणजे अधिकचा वेळ घेणं उचित नाही असं मला वाटते. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद नागराजजी. यानंतर मी आपण शेवटचा अभिप्राय पण घेत आहोत. मी आदरणीय विमलताई गायकवाडांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा थोडक्यामध्ये. वंदन सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. आज सरांची जी मुलाखत आहे खरोखर ऐकण्यासारखी आणि खूप छान. सरांनी इतका अभ्यास केलेला आहे, कुठलाही विचारला तर अतिशय सुंदर असे त्याला मार्मिक अशी उत्तर दिलेले आहेत. तर सरांचा जो अभ्यास आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची जी अभ्यासाची जी काय पद्धत आहे ती खरं सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे. तर मला सरांना एक थोडक्यात विचारायचं आहे की सर, माझा असा अनुभव आहे की आपल्याच बौद्ध समाजातले जे संघटना आहेत त्या संघटनेचे जे अध्यक्ष असतात, सगळीकडे म्हणजे पैसा असतो त्यांच्याकडे, बोलके असतात, त्यांच्याकडे प्रतिष्ठा असते थोडीफार, तर त्या जोरावर ते अध्यक्ष होतात. आणि त्यांच्या घरी जर आपण गेलो तर त्यांच्या घरी देव्हारा असतो. तर ह्याच्यात मध्ये कधी बदल होणार? अशी लोक का, यांना सुधारण्यासाठी आपल्याकडे काय विचार आहे, म्हणजे काय आपलं म्हणणं आहे? सातत्याने चर्चा करावी बरं का. आणि एक दुसरा एक प्रश्न आहे सर, आपल्या इंटरकास्ट जे मॅरेज होतात, म्हणजे मागाशी संस्कृती वगैरे आपण म्हटलो, बाबासाहेबांचे विचार वगैरे सगळे इतके सुंदर वाटले ऐकायला. परंतु आपली ब्राह्मणाच्यात आपल्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज होतात, पण ब्राह्मणाची मुलगी आपल्याकडे येऊन चांगली राहते आणि ती नवऱ्याला घेऊन बाजूला राहते, ती आपल्या सगळ्यांचं करत बसत नाही. पण आपली जर बौद्धांची मुलगी जर ब्राह्मणाच्या घरी जर गेली तर तिला तिथं खपवूनच घेत नाहीत, तिचं आयुष्य बर्बाद होतं. कारण ते लोक म्हणतात तुला हेच येत नाही, ही जी पद्धत नाही, तुम्ही महारडेश आहे, तुम्हाला काय माहिती आहे इथं कसं राहायचं, काय करायचं, अशा पद्धतीने तिचं हॅरसमेंट होते. तर याच्यासाठी काय आपल्याला, म्हणजे आपण काय म्हणाल, कसं सुधारायचं? काळ बदललाय. आमच्या घरातल्या 2 मुली ब्राह्मण घरात आहेत, त्यांना अशी काही अडचण आली नाही बरं का. आता काळ बदललाय आहे, आपल्याकडे एक आहे आहे का. मग असं होतं बरं का, यात वाद नाही. माझं म्हणणं काय आहे, इंटरकास्ट करायला हरकत नाही, पण तो कॅटेगरीत करावा. म्हणजे SC-ST मध्ये, SC-NT मध्ये, SC-ST मध्ये असं व्हावं मला वाटतं. हेच माझं मत आहे. बरोबर. आणि ते फार जाणीवपूर्वक आपण, मग ते मी काय म्हणतोय, जर आपला समाज एकत्र आणायचा असेल, मग ते लव्ह मॅरेज झालं पाहिजे का? आपण ठरवून करू ना. आपले कोण सहकारी असतील, आपले कोण शेजारी असतील, ओळखीचे असतील, तर काय हरकत नाही, असं मताचं मी आहे. म्हणजे बौद्ध वधूवर सूचक मेळावा भरतो बघा, तिथे आपण असे मेळावा करू ना की SC-ST-NT यांचे लग्न जमवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणून. असं जर केलं तर काहीतरी भविष्यकाळात ह्याला सक्सेस होऊ शकतो. तर आपण तो प्रयत्न करावेत असं मला वाटतं. म्हणजे इंटरकास्ट लग्न हे लव्ह मॅरेज होतात काय, तर ते तसं न होता अरेंज मॅरेज जर झाले आई वडिलांच्या संमतीने, तर त्याला चांगलं फळ येईल असं मला वाटतं. हे प्रश्न राहणार नाही, ते व्हावेत आणि ते आपण पुढाकार घ्यावा. कारण ते घेणार नाही, कारण ते विषमतावादी आहे, आपण समतावादी आहोत. म्हणजे समतावादी समाजाचे काही तोटे आणि फायदे पण आहेत. पुढाकार आपला, मैत्रीसाठी पुढाकार आपला घ्यावा लागतो. काय आपण करून आपल्याला असतं, आपला अहमपणा आला की संपलं काय. आणि याचे फायदे असे होणार आहे की आधुनिक भारतामध्ये बौद्धांचं योगदान फार मोठं आहे असं लोक म्हणतील काय, आणि हे लोक म्हणणार आहेत, लक्षात ठेवा काय. तसं ते होत आहे, तर ते आपण पुढाकार घ्यावा. ही चर्चा ह्यासाठीच आहे. हे जे आपलं आहे ना, बहुजन हित आहे बहुजन सुख आहे, तर मग बहुजन हित आहे बहुजन सुख कशात आहे? जात, बाबासाहेब म्हणतात ना, एक जात मोठी होऊन फायदा नाही हो, सगळ्या मोठे होऊन फायदा काय. तर आपण आपल्यामध्ये इतरांना सामावून पाहिजे आणि आपण सुद्धा इतरांना सामावून गेलो पाहिजे, असं घडलं पाहिजे. प्रमाण कमी असेल 5%, 4%, पण हे आपण वाढवलं पाहिजे, जाणीवपूर्वक केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सर, तो पहिला एक प्रश्न विचारला होता, ते अध्यक्ष आहेत परंतु त्यांच्या घरात देव्हारा सगळे दिवाबत्ती आरास सजवलेली असते, बल लावलेले असतात. अशा माणसाने आता
तो काय म्हणतोय किंवा माझी बायको तशी आहे, राईट? म्हणजे पुन्हा कुणा आलं हे हो हो बरोबर. महिलांना आलं आहे की नाही. तर मला असं वाटतंय की महिलांमधून एक उठाव व्हावा, घराघरात जायचं. काय नाही, हळदी कुंकू आम्ही 14 एप्रिलच्या अनुषंगाने आलोय. एप्रिल महिन्यामध्ये फार गर्दी असं मे मध्ये आलोय. मग त्यांना थोडं सांगायचं, थोडं एकत्र यायचं, थोडं बोलायचं. असं केलं तर अधिक बरं होईल मला असं वाटतंय. हा प्रश्न महिलांनी घेऊन काय महिला पण ती कल्याण व्यक्ती कोणा ती ती प्रश्न ती व्यक्ती कोणाकडे जात नाही, येत नाही, येऊ देत नाही. आपण गेलो फक्त पाहिजे तिच्या बळच. नवऱ्यालाच आवड आहे. नाही नाही नाही, मी काय बरं. म्हणतोय, एकदा निराशा येईल, दोनदा निराशा येईल. आपण प्रयत्न केले पाहिजे. किंवा असे माणसं बोलतात की अध्यक्ष आहेत पण त्यांच्या घरामध्ये देवारा आहे, त्यांची पत्नी अशी करते. देवारा आहे म्हणजे काय, मानसिक दृष्ट्या त्यांची पत्नी विकलांग आहे, दम देऊन प्रश्न सुटणार नाही. तिला भीती आहे म्हणून ती देव ठेवते आहे. ही भीती घालवावी लागेल. मी बुद्धांच्या परिभाषेत काय, बुद्ध प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतात. हे असं आहे म्हणजे काय आहे, कशामुळे आहे, मग याला काय करता येईल. दबाव तंत्र हे सगळीकडे कारणीभूत होईल का नाही, तिची भीती घालवणं हे तुमचं माझं काम आहे. आणि महिलांसंवाद चांगली करू शकेल काय. तर मी फक्त तुम्हाला उपाय सांगतोय की बाबा काय करता येईल. काय तुम्ही भाषण धन्यवाद, ऐकलं धन्यवाद सर. तर आपल्याला असं करावं लागेल, घरी जाऊन छान त्यांची उत्तर चर्चा दिलं करावं सर, धन्यवाद. किंवा लग्न जमवताना ह्यांच्या घरात देवर आहे का असं बघायचं. काय माणसं म्हणलं की आम्ही जागरण गोंधळ घालणार आहोत, आपले माणसं, आम्ही त्यांना पत्रिकेत होतं जागरण गोंधळ लिहिलं होतं, तर आम्ही काय त्यांना फोन केले आणि त्यांनी म्हणले आम्ही सॉरी चुकलं आमचं, आम्ही असं परत करणार नाही. जाऊन भेटलो. आपलं हे करावं लागेल. चर्चेने प्रश्न सुटणार नाहीत, तर तिथे जाऊन प्रश्न सुटणार आहे. कृती करू सुटणार नाही ती. अगदी अगदी खूप सुंदर असं विमलताईंना आपण उत्तर दिलेलं आहे, त्यांनाही ते पटलेलं आहे. तर विमलताईंचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो. आणि आपण उद्या आपलं मराठी संविधानाचं विश्लेषण आदरणीय प्रज्ञाताई शेजवळ करणार आहेत. तर उद्या पण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आणि यानंतर आपण आपला जो महत्वाचा कार्यक्रम आहे आभाराचा, ते आभाराचा कार्यक्रम करण्यासाठी मी आदरणीय अरविंद श्रीपती मस्के यांना विनंती करतो की जे बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, संविधान जागृती पुणे जिल्हा प्रचार प्रमुख भोसे जिल्हा पुणे येथून आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आभाराचं कार्य आपण हाती घ्यावं. आदरणीय अरविंद मस्के सर. आवाज येतोय सर? हॅलो. येतोय सर आवाज. बरं ठीक. आदर्शांना वंदन, उपस्थितांना सर्वांना सप्रेम जय भीम. आज ज्यांची मुलाखत होती असे डॉक्टर आदरणीय भैलुमे सर यांनी अत्यंत सुंदर असं आपली मुलाखत, आपला अनुभव शेअर केलेला आहे आपल्यासोबत. त्याबद्दल प्रथमतः मी भैलुमे सरांचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तसेच ज्यांनी मुलाखत घेतली असे आपले सर्वांचे आदरणीय अरविंद जगताप सर यांनी सरांची छानपैकी मुलाखत घेतलेली आहे. त्याबद्दल सरांचेही मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तसेच ज्यांनी आपले मत मांडले आहे आजच्या या विषयामध्ये ते आदरणीय